नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण प्लांट हार्मोन्सला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये पहिला हार्मोन आपल्याला बघायचा आहे ऑक्झिन्स. आता ऑक्झिन या शब्दाचा अर्थ आहे टू ग्रो. आपण त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या सायंटिस्टनी केलेले पाहिले. F.W. Went in 1931 used this term. ही टर्म जी आहे ऑक्झिन ही F.W. Went नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा सांगितली. ऑक्झिन वॉज आयसोलेटेड फ्रॉम युरिन ऑफ ए पर्सन सफरिंग फ्रॉम पेलेग्रा. ऑक्झिन नावाचा हा हार्मोन एक व्यक्तीकडून काढून घेण्यात आला की ज्या व्यक्तीला पेलेग्रा नावाचा आजार होता. कोगेल आणि एच स्मिथ नावाच्या सायंटिस्टनी 1931मध्ये हे केलं. In plant, it is synthesized in growing tips or meristematic region of the plants from where it is transported to other parts. प्लांट्समध्ये हा ग्रोईंग टिपला आणि मेरिस्टमॅटिक रिजनमध्ये तयार होतो आणि तिथून तो प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टकडे ट्रान्सपोर्ट केला जातो, वाहून नेला जातो. द मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट नॅचरल ऑक्झिन इज इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. तुम्हाला आता हे लक्षात ठेवायचं आहे. नॅचरली ऑकरिंग द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्झिन आहे, त्याचं नाव आहे IAA, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. ट्रिप्टोफॅन इज प्रायमरी प्रिकर्सर ऑफ IAA इन प्लांट. त्याचा अर्थ समजून घ्या. IAA नावाचा ऑक्झिन प्लांटमध्ये तयार होण्यासाठी ट्रिप्टोफॅन हा प्रायमरी प्रिकर्सर लागतो. ट्रिप्टोफॅन हे एक ॲमिनो ॲसिड आहे आणि प्रायमरी प्रिकर्सर म्हणजे थोडक्यात रॉ मटेरियल की ज्याच्यापासून IAA नावाचा ऑक्झिन प्लांटमध्ये तयार होतो. इट इज द फर्स्ट हार्मोन टू बी डिस्कवर्ड इन प्लांट्स अँड इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन. हा सगळ्यात अगोदर प्लांटमध्ये डिस्कवर्ड झालेला हार्मोन आहे आणि तो रिस्पॉन्सिबल असतो सेल इलॉंगेशनसाठी. इट शोज पोलार ट्रान्सपोर्ट. तो काय दाखवतो? ऑक्झिनचं ट्रान्सपोर्ट जे आहे ते पोलार ट्रान्सपोर्ट आहे. बेसिपिटल ट्रान्सपोर्ट इन स्टेम. स्टेममध्ये बेसिपिटल ट्रान्सपोर्ट होतं. नाऊ सिंथेटिक ऑक्झिन लाईक IBA. आता नवीन कृत्रिम ऑक्झिन्स तयार केले जातात. IBA, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड, NAA, नेफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड, 2,4-D, पिक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड आर यूज्ड. म्हणजे ही आर्टिफिशियली तयार केलेली ॲसिड्स आहेत. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या. ह्या ऑक्झिन्स तयार कुठं होतो? तर टिपला तयार होतो, मेरिस्टेमॅटिक रिजनमध्ये तयार होतो आणि तिथून त्याचं ट्रान्सपोर्ट होतं वेगवेगळ्या पार्टकडे आणि ते जे ट्रान्सपोर्ट होतं त्याला पोलार म्हटले. पोलार याचा अर्थ अपेक्सला तयार होतं आणि बेसकडे जातो. त्याच्यानंतरचा पॉईंट फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड अप्लिकेशन ऑफ ऑक्झिन. म्हणजे अप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग काय होतो. द प्रायमरी इफेक्ट इज सेल इनलार्जमेंट. म्हणजे ऑक्झिनमुळे सेल मोठ्या होतात. इन मोस्ट ऑफ द हायर प्लांट ग्रोईंग अपायकल बड इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बड. बऱ्याचशा प्लांटमध्ये वाढणारा शेंडा लॅटरल बडची ग्रोथ होऊ देत नाही. धिस इज कॉल्ड ॲज अपायकल डॉमिनन्स. यालाच आपण अपायकल डॉमिनन्स म्हणतो. ऑक्झिन स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ द स्टेम अँड रूट. हा दुसरा पॉईंट झाला. ऑक्झिनमुळं स्टेमची आणि रूटची ग्रोथ होते. तिसरा आकडा, ऑक्झिन इंड्युसेस मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स. ऑक्झिनमुळं सेलचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे त्याची संख्या वाढते. हेन्स इट इज यूज्ड इन टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंट टू प्रोड्यूस कॅलस. म्हणून त्याचा वापर टिश्यू कल्चरमध्ये केला जातो कॅलस तयार करण्यासाठी. आता कॅलस या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल. भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं सेल्स तयार झालेले असतात, त्याला आपण कॅलस म्हणतो. पुढचा पॉईंट बघा. इट स्टिम्युलेट फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हेंटेशियस रूट्स. याच्या उपयोगानं लॅटरल आणि ॲडव्हेंटेशियस रूट तयार होतात. त्यानंतरचा पॉईंट, दीज आर मार्केटेड ॲज सिंथेटिक हर्बिसाईड. आणि याचाच उपयोग हर्बिसाईड म्हणून केला जातो. हर्बिसाईड म्हणजे तणनाशक. त्याच्यापैकी एक नाव आपण मगाशी पाहिलं 2,4-D. त्याचा फुल फॉर्म आहे 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. इट किल्स डायकॉट वीड्स विदाउट अफेक्टिंग मोनोकॉट क्रॉप प्लांट्स.
ते डायकॉट वीडला मारतं, पण मोनोकॉटच्या क्रॉप प्लांटवर परिणाम करत नाही. म्हणजे मोनोकॉटच्या शेतामध्ये जर वीड वाढलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला याचा वापर करता येईल. पिकाला तिथं काही प्रॉब्लेम होत नाही. द सीडलेस फ्रूट्स लाईक ऑरेंज, लेमन, ग्रेप्स, बनाना आर प्रोड्युस्ड बाय ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिन. म्हणजे ऑक्झिनच्या साहाय्यानं आपण सीडलेस फ्रूट तयार करू शकतो, त्यालाच पार्थेनोकार्पी असं म्हणतात. ऑक्झिन्स प्रमोट सेल डिव्हिजन इन कॅम्बियम अँड आल्सो कॉज अर्ली डिफरन्सिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. ऑक्झिनमुळं सेल डिव्हिजन होते लवकर कॅम्बियममध्ये आणि त्याच्यामुळे डिफरन्सिएशन ऑफ सेल होतं झायलेम आणि फ्लोएममध्ये. इट प्रमोट रूट इलॉंगेशन, त्याच्यामुळे रूट इलॉंगेशन होतं इन लो कॉन्सन्ट्रेशन. कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये दिलं तर, आणि जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये दिलं तर शूट वाढतं किंवा शूटचं इलॉंगेशन होतं. इट आल्सो हॅस्टन अर्ली रूटिंग इन प्रोपगेशन बाय कटिंग. कटिंग ही एक पीक लावण्याची पद्धत आहे. आपण पहिला जो टॉपिक बघितला होता बायोलॉजीचा, रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट, त्याच्यामध्ये कटिंग बडिंग बघितलं होतं. त्या कटिंगसाठी ह्या ऑक्झिनचा वापर केला जातो. फोलियर स्प्रे ऑफ द NAA अँड 2,4-D इंड्युसेस फ्लावरिंग इन लिची अँड पायनॅपल. पानांवरती जर आपण याचा स्प्रे दिला तर त्याचं फ्लावरिंग लवकर होतं. त्याची एक्झाम्पल्स आहेत लिची आणि पायनॅपल. लाईकवाईज इट प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप इन ॲपल्स, पियर अँड ऑरेंजेस. प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप तो अवॉइड करतो, म्हणजे फळं गळू देत नाहीत मॅच्युअर होण्यापूर्वी. अँड प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ ॲबॅसेशन लेयर. आणि ॲबॅसेशन लेयर म्हणजे ओल्डमुळं होणारा जो लेयर आहे तो तयार होऊ देत नाही, ओल्ड एजमुळं, एजिंगमुळं, वृद्धत्वामुळं. ऑक्झिन्स प्ले ए रोल इन इलॉंगेशन ऑफ सेल. सेल इलॉंगेशनला मदत करतो. इट नोन टू इन्क्रीज रेट ऑफ रेस्पिरेशन, त्यामुळे रेस्पिरेशनचा रेट वाढतो. ऑक्झिन ब्रेक डॉर्मन्सी इन सीड अँड प्रमोट क्विक जर्मिनेशन. ऑक्झिनमुळं डॉर्मन्सी ब्रेक होते सीडची आणि लवकर जर्मिनेशन होतं. या पद्धतीनं आपण ऑक्झिनचे सगळी ॲप्लिकेशन्स इथे पाहिलेली आहेत. बरीचशी ॲप्लिकेशन्स आहेत, ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायची आहेत. ऑक्झिन तयार कशापासून झाला आणि ऑक्झिनचे फिजिओलॉजिकल ॲप्लिकेशन्स म्हणजेच त्याचा इम्पॉर्टन्स, म्हणजेच त्याची फंक्शन्स आपण पाहिली. नंतरचा जो फायटो हार्मोन आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.